पंतप्रधान आवास योजनेतून 2,67,000 रुपयांचा परतावा मिळवून देतो असं सांगत लाखो रुपयांचं कर्ज वाटप फायनान्स कंपन्यांनी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मात्र परतावा तर मिळाला नाही, याउलट कर्जा इतकी रक्कम वसुली केल्यावर देखील फायनान्स कंपन्यांच्या वतीने कर्ज मात्र जैसे थे ठेवल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सावकारी पद्धतीने केलेल्या या कर्ज वाटप प्रकरणी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। पंतप्रधान आवास योजनेमार्फत तुम्हाला फायदा मिळवून देतो असं सांगत काही फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 2,50,000हून अधिक रक्कम तुम्हाला या घरकुल योजनेमधून मिळेल असं सांगत लाखो रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं। मात्र कर्जाची रक्कम वसूल करताना फक्त व्याजाची वसुली केली, मुद्दल घेतलीच नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। यामध्ये काही प्रकरणांमध्ये 14 लाख कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी 17 लाखाहून अधिक रक्कम भरलेली आहे। मात्र अद्यापही 20-1 लाख रुपयांची मागणी फायनान्स कंपन्या करत आहे। इतकंच नाही तर शेती जमिनींवरती अशा प्रकारे हाऊसिंग लोन देत आता शेतींवरतीच जप्ती आणण्याची कारवाई आहे ती फायनान्स कंपन्यांनी केलेली आहे आणि याच फायनान्स कंपन्याच्या या सावकारी कर्ज वसुली विरोधात शेतकरी आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। नेमका काय घडलेलं आहे आपण काही शेतकऱ्यांशी बातचीत करूया, जाणून घेऊया। मी 14 लाख रुपये लोन घेतलं, 14 लाख लोन घेतलं। त्यावेळेस लोन घेताना त्यांनी मला सांगितलं का आम्ही तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेतून तुम्हाला 2.5 लाख 2,67,000 रुपये देऊ आणि तुमचं कर्ज बरंचसं कमी होईल, त्याच्यामुळं तुम्ही हे कर्ज घ्या। आम्हाला बरंच तसे म्हणजे कर्ज घ्यायला लावलं। आम्ही ते घेतलं आणि घेतल्यानंतर अगोदर घराचे उतारे घेतले, नंतर शेतीचे पण मॉर्गेज करून घेतले। त्याच्यामुळं आम्ही असं झालो का म्हणजे शेतीवर सुद्धा कर्ज काढून त्यांनी आम्हाला फसवलं। सरळ कर्जदारांची व शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली, तरी या अशा कंपन्या त्वरित बंद करण्यात याव्या व शेतकऱ्यांचे जे उतारे आहेत ते पूर्णपणे कोरे करण्यात यावे। शेतकऱ्यांनी जे काही कर्ज रक्कम घेतली ती आतापर्यंत पूर्ण भरलेली आहे, या देखील जरी त्यांचे काही व्याज असेल ते देखील शेतकरी भरायला तयार आहेत। आम्ही पुढील जे काही नियोजन करणार ते सामूहिक आत्महत्याचं करणार। यापुढील दुसरा कोरोना हा आमचा आत्महत्याचाच असेल। तर ह्या जप्तीमध्ये शेतकऱ्यांवर वेळ आलेली आत्महत्येची, तर ही आत्महत्या रोखणार कोण? सरकारला जाग कधी येणार? आणि या जागेसाठी आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आमचं उपोषण चालू झालेलं आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, आझाद मैदान, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।